नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पृथ्वीज फॅशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तर आजचा आपला आरीवर्कचा 10वा क्लास आहे। हा क्लास संपूर्ण फ्री आहे आणि तुम्ही घर बसल्या शिकू शकता। जर तुम्ही आरीवर्क शिकत असाल तर फक्त स्टिचेस शिकून उपयोग होत नाही। सुंदर एम्ब्रॉयडरी करण्यासाठी तुमचं हँड कंट्रोल, थ्रेड कंट्रोल आणि नीडल मूवमेंट परफेक्ट असणं खूप महत्त्वाचं आहे। तर आजच्या क्लासमध्ये आपण 3 महत्त्वाचे बेसिक लाईन पॅटर्न शिकणार आहोत। स्टेप लाईन, क्रॉस लाईन आणि झिगझॅग लाईन। यामध्ये डबल झिगझॅग लाईन देखील आहे। या पॅटर्नचा सराव नियमित केल्याने तुमचे जे स्टिचेस अधिक नीट, इक्वल आणि प्रोफेशनल दिसायला लागतात। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की जसे मी इथे लाईन्स ड्रॉ करून घेतलेले आहेत। याच्यामध्ये आपली सिंगल झिगझॅग लाईन असणार आहे, दुसरी आपली डबल झिगझॅग लाईन आहे आणि तिसरी जी आहे ती आपली स्टेप लाईन आहे। हे दिसायला फार सरळ आणि साधं दिसतं, पण तुम्हाला करताना त्याची जर टेक्निक माहिती नसेल तर त्याचा काही एक अर्थ होत नाही। म्हणजेच काय, तर तुमची जी एम्ब्रॉयडरी आहे ती दिसायला व्यवस्थित दिसत नाही। जर तिथे चूक झाली तर मग पूर्ण एम्ब्रॉयडरी आपली खराब दिसते। तर आता इथे मी जरीचा थ्रेड घेतलेला आहे। इथे तुम्ही सिल्क थ्रेडने सुद्धा जे स्टिचेस आहेत ते टाकू शकता। आता इथे मी 14 नंबरची सुई घेतलेली आहे आणि याचबरोबर तुम्हाला कटर, तसेच एक स्केल आणि पेन। आता हा व्हाईट कलरचा फॅब्रिक आहे त्याच्यामुळे पेन घेतलेला आहे। जर इतर कलरचा असेल डार्क तर तुम्ही पेन्सिल जी आहे आपली आरीवरची ती घेऊ शकता। आता यानंतर बघा, नेहमीप्रमाणे आपण आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत की जरीचा जो थ्रेड आहे त्याला आधी आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे। आता इथे मी गाठ मारून घेतलेली आहे। पाठीमागचे सगळे 1 ते 9 पर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजायला अधिक सोपं जाईल। आता इथे मी लाईन्स काढून घेतलेल्या आहेत। या लाईन्स काढताना मी डॉट सुद्धा दिलेले आहेत। आता तुम्ही सुई बघू शकता मी कशा पद्धतीने पकडलेली आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे, पण मी पुन्हा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते। आता मी एका पॉईंटने धागा जो आहे तो बाहेर काढलेला आहे, जरीचा थ्रेड। आणि आता पुन्हा बघा, पुढच्या पॉईंटला आपल्याला सुई आतमध्ये टाकून धागा बाहेर काढायचा आहे। तर हे मी पॉईंट्स दिलेले आहेत, त्या पॉईंटनुसारच मी जे टाके आहेत ते घेत आहे। आता बघा, इथून धागा बाहेर काढल्यानंतर आपल्याला पुन्हा पुढे एक छोटासा टाका घ्यायचा आहे कंपल्सरी, या पद्धतीने। तर मी पुन्हा एक टाका घेतला। आता पुन्हा मी धागा बाहेर काढलेला आहे। धागा जास्त काढत आहे कारण मला खेचावा लागतोय, कारण ते धाग्याची जी लेंथ आहे ती मी मोठी घेतलेली आहे। आता पुन्हा टाका टाकून आणि पुन्हा एकदा बाहेर काढायचं आहे। सेम ही स्टेप आपल्याला संपूर्ण कंप्लीट होईपर्यंत करायचं आहे। आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे मार्किंग। तर मी मार्किंग इथे करून घेतलेलं आहे। इथून ते एक जी मी पहिली लाईन टाकली ते देखील मी पॉईंट वाईजच टाकलेली आहे। म्हणजे काय की तुम्ही पॉईंटने जर मार्किंगने व्यवस्थित केलं तर ते दिसायला अगदी व्यवस्थित दिसतं। आता तुम्ही बघू शकता मी जे डॉट्स आहेत ते इथे हायलाईट करत आहे पेनाने। तर हे जे डॉट्स आहेत ते मी स्केल ठेवून इथे मार्किंग केलेले आहेत। जर तुम्ही एखादी कुठलीही एम्ब्रॉयडरी असेल ती करत असाल, तुम्हाला सर्कल शेप असेल, स्क्वेअर शेप असेल, तर तुम्ही शक्यतो मेजरमेंट वाईजच त्यांचं मार्किंग करायचं आहे। आता इथे मी 0.75 इंचावर मार्किंग केलेलं आहे। तर एका लाईनवर मी असं 0.75 याप्रमाणे डॉट डॉट दिलेले आहेत आणि समोरच्या लाईनला त्याच डॉटला धरून पुन्हा डॉट दिलेले आहेत। आता पुन्हा आपल्याला टाका दुसऱ्या पॉईंटला घ्यायचा आहे। तर सेम आतमध्ये सुई टाकल्यानंतर धागा वर काढायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला एक टाका पुढे घ्यायचा आहे, छोटा टाका। आणि मग जो दुसरा पॉईंट आहे त्या पॉईंटला आपल्याला वळायचं आहे। तर तो जो छोटा टाका आहे त्याला टाकायला विसरायचं नाही। धागा मला खेचावा लागतोय कारण जी लाईन आहे ती मोठी आहे। जे झिगझॅग लाईन आहे ती मी मोठी घेतलेली आहे, जेणेकरून ठळक दिसावी आणि समजायला सोपी जावी यासाठी। तर या पद्धतीने सेम हीच पद्धत आपल्याला संपूर्ण जे झिगझॅग लाईन आहे सिंगल ती कंप्लीट होईपर्यंत आपल्याला करत जायचं आहे। आता याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा कुठे होतो, तर जे अँगल कंट्रोल आहे तिथे तुम्हाला, आणि स्पेसिंग जी आहे ती आपली ती सुधारते। शिवाय पुढे अनेक ज्या डिझाईन्स, फिलिंग्स असतात आणि बॉर्डर्स असतात, बॉर्डरच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या करताना देखील आपल्याला हा सराव खूप उपयोगी पडतो। तर अशा पद्धतीने ही जी सिंगल झिगझॅग लाईन आहे ती इथे आपल्याला कंप्लीट करायची आहे। आता टाका टाकल्यानंतर आपण जो छोटा टाका टाकतो तो जर नाही टाकला तर जी फिनिशिंग आहे ती टाका जिथे आपण टाकतो डबल त्याच्यापेक्षा ही थोडी कमीच येते। तर म्हणून काय बघा की तुम्हाला दाखवत आहे मी, पुन्हा पाठीमागे घेते आणि हे जो छोटा टाका आहे तो पुन्हा इथे घेऊन आणि जो स्टिच आहे तो कंप्लीट इथे मी झिगझॅग लाईन जी कंप्लीट करत आहे। तर तो जो छोटा टाका आहे त्याला टाकायला विसरायचं नाही, त्याच्यामुळे जी फिनिशिंग आहे ती दिसायला अतिशय सुंदर
दिसते. आता एंड नॉट टाकायची आहे. ती कशी टाकायची ही आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलीच आहे. तरीसुद्धा तुम्ही आता इथे व्हिडिओमध्ये बघू शकता. मी थोडं झूम केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला समजावं. एका धाग्यातून दुसरा धागा बाहेर काढायचा आहे आणि खालून धागा खेचून गाठ पक्की करायची आहे. तर अशा पद्धतीने आपण झिगझॅग जी लाईन आहे ती कशी स्टिच कसे घ्यायचे ते आज आपण पाहिलं. आता आपण डबल जी झिगझॅग लाईन आहे तिचं स्टिचेस कसे टाकायचे, सेम तीच पद्धत आहे, पण ही डबल आहे म्हणून याच्यातही काही मुद्दे असतात ते समजून घेणं गरजेचं आहे. तर सेम जसा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला मी धागा जो आहे तो बाहेर घेतलेला आहे. आता जो दुसरा पॉईंट आहे तो, आता तुम्ही बघू शकता एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला जाण्यासाठी मार्किंग करणं किती गरजेचं आहे. तर सेम जसं आपण पहिली जी झिगझॅग लाईन आहे त्याच पद्धतीने जायचं आहे. आता डबल झिगझॅग लाईन हा जो पार्ट आहे तो अगदी बेसिक प्रॅक्टिस पॅटर्न आहे. यामध्ये 2 समांतर झिगझॅग लाईन समान अंतरावर काढल्या जातात, जसं की आता तुम्हाला कळेलच. हा सराव केल्याने काय होतं की हाताची जी हालचाल आहे, नीडल कंट्रोल जे आहे, हँड मुवमेंट जे आहे आणि इक्वल स्पेसिंग आपली सुधारते. आता डबल झिगझॅग लाईन का शिकायची आहे, तर आपला हँड कंट्रोल मजबूत होतो, स्टिचिंगमध्ये समान अंतर येतं म्हणजे इक्वल स्पेसिंग येतं. ती जी सवय आहे इक्वल स्पेसिंग ठेवण्याची ती येते. स्टिचिंग करत असताना आपल्याला जो स्पीड आहे, ॲक्युरेसी दोन्ही वाढतात आणि पुढे जे लीफ फिलिंग, बॉर्डर डिझाईन आणि जे जॉमेट्रिकल पॅटर्न्स आहेत त्यांचा जो सराव आहे तो तिथे आपल्याला याचा खूप उपयोग होतो. तर प्रथम आपल्याला जसं की आपण ज्या लाईन्स आहेत ती पहिलं आपली झिगझॅग लाईन्स आपण इथे काढलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरच दुसरी म्हणजे डबल का म्हटलं जाते, तर त्याच झिगझॅग सिंगल झिगझॅग लाईनवर आपल्याला डबल झिगझॅग लाईन देखील काढायची आहे. आता ही कंप्लीट झाली. इथे एंड नॉटचा टाका आपल्याला टाकून घ्यायचा आहे, कारण ही सिंगल झिगझॅग लाईन आहे, सेपरेट आहे तिचं काम, तर ते झालेलं आहे. धागा कट करायचा आहे, तो ठेवायचा नाही आहे. आता दुसरी, तर बघा आता जे दुसरे पॉईंट्स आहेत तुम्ही बघू शकता. मी खालूनच घेते कारण माझा जो धागा आहे तो तिथेच बाजूला आहे, तो तोडायचा नाही, आपल्याला तिथूनच कंटिन्यू करायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला जी दुसरी जी डबल झिगझॅग लाईन आहे ती आता आपल्याला टाकायची आहे. तर ती कशा पद्धतीने टाकत आहोत आपण तुम्ही बघू शकता. आता ही झिगझॅग लाईन काढत असताना आपल्याला जे पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत, कारण आपण एक जी पहिली टाकलेली आहे त्याच्यामध्ये आपला जो दुसरा पॉईंट आहे तो जात आहे. तर त्यानुसार व्यवस्थित स्टिचेस घ्यायचे आहेत. हात अगदी हलका ठेवायचा आहे, धागा जास्त खेचायचा नाही आहे आणि अगदी सावकाशपणे करायचं आहे, घाई करायची नाही आहे. तर अशा पद्धतीने आपली जी डबल झिगझॅग लाईन आहे ती देखील इथे कंप्लीट झालेली आहे. जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी इथे याचा सराव जर केला तर ते समजायला आणि त्यानंतर करायला अतिशय सोपं जातं. आता पुढचं जे आहे ते आपलं आहे स्टेप लाईन. या 2 ज्या आहेत ते आपले झालेले आहेत. स्टेप लाईन देखील इथे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये स्क्वेअर कसा, रेक्टँगल शेप कसा काढायचा म्हणजे जरीच्या थ्रेडने कसे स्टिचेस द्यायचे ते पाहिलेलं आहे. तर ते जर तुम्ही तो जर व्हिडिओ बघितलेला नसेल तर जाऊन बघा आधी, म्हणजे तुम्हाला हा समजायला एकदम सोपा जाईल. तर पॉईंट आपलं जिथे सुरुवात येते तिथून सुरुवात करायची आहे. टाका खालून बाहेर काढायचा आहे आणि स्टिचेस घ्यायचे आहेत. स्टिचेस एक समान घ्यायचे आहेत. घेत असताना जो कोना आहे तिथे आपल्याला छोटा आणि दुसऱ्या लाईनला वळताना पुन्हा एकदा छोटा घेऊन जी आपण टाके टाकलेले आहेत ते कंटिन्यू करायचे आहेत. कोना क्लिअर येण्यासाठी, ठळक दिसण्यासाठी तुम्हाला इथे कोण्याजवळ 2 छोटे टाके टाकायचे आहेत. एक तुम्ही एंडिंगला येता त्या लाईनच्या त्यावेळेस आणि दुसऱ्या लाईनला वळताना तेव्हा. तर याच्याबद्दल मी जास्तच स्पष्टीकरणासह पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि जी स्टेप लाईन आहे ती आपली इथे कंटिन्यू करायची आहे. तुमचे स्टिचेस मात्र एकसारखे आले पाहिजेत. एक तर तुम्ही छोटे घेत असाल तर छोटेच टाका, मध्येच छोटा मध्येच मोठा असं टाकायचं नाही आहे. जर तुम्ही मोठे घेतले तर ते मोठेच टाका. शक्यतो जे बिगिनर्स आहेत त्यांनी सुरुवातीला मोठे मोठे टाकले तरी हरकत नाही, कारण सुरुवातीला आपला हात तितका बसलेला नसतो किंवा ते आपल्याला टाकायला थोडंसं जड जातं म्हणजे हात बसलेला नसल्यामुळे. तर तुम्ही मोठे टाके टाकू शकता. पण मला असं वाटतं की आपला आजचा हा 10वा क्लास आहे, तर आज तुम्ही जर आत्तापर्यंतचे सगळे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्ही त्याच्याबरोबर जो सराव आहे तो देखील केला असेल तर तुम्हाला समजायला जास्त सोपं जाईल. तर अशा पद्धतीने आजचा जो आपला क्लास आहे याच्यामध्ये आपण या सगळ्या बेसिक ज्या गोष्टी आहेत आत्तापर्यंतच्या सगळ्या क्लासमध्ये या बेसिक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आणि आजचाही व्हिडिओ तितकाच महत्त्वाचा आहे.
तर तुम्ही बघू शकता ही जी स्टेप लाईन आहे ती इथे मी चेन स्टिचने कंटिन्यू करत आहे. आता या स्टेप लाईनमुळे काय होतं की आपली जी जो काही पॅटर्न आहे त्या पॅटर्नमुळे तुमचा जो हँड बॅलन्स आहे आणि जे टर्निंग कंट्रोल आहे ते सुधारतं. तर त्यासाठी हा जो स्टेप आपला जो पॅटर्न आहे तो त्याची सराव करणं फार गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आता ही जी स्टेप लाईन आहे ती इथे मी कंप्लीट करत आहे. तर तुम्हाला देखील याचा सराव करायचा आहे. सराव केल्याशिवाय तुम्हाला कुठलीच जी स्टेप आहे ती व्यवस्थित येणार नाही. तर त्यासाठी सराव करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर प्रत्येकी जी एक जी म्हणजे जो स्टिचेस आहे जो पॅटर्न आहे तो प्रत्येक पॅटर्न तुम्हाला 2-2 ते 3-3 वेळा सराव करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 बेसिक लाईन पॅटर्न शिकलो, ज्याच्यामध्ये सिंगल झिगझॅग लाईन, त्याच्यानंतर डबल झिगझॅग लाईन आणि तिसरी जी आहे ती स्टेप लाईन. आता ही झिगझॅगमध्येच येते पण स्टेप्स वाईज आहे म्हणून ती स्टेप लाईन आहे. तर टाका कसा टाकायचा, कुठे काळजी घ्यायची आहे, कशा पद्धतीने टाकायचं आहे, सुई कशी पकडायची, हे सगळे पॉईंट्स आपण व्हिडिओ करत असताना पाहिलेले आहेत. आता याही व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल, तुमचे काही मुद्दे असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सराव करायचा आहे. तुमचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला इथे करायचा आहे. तर तुमचा जो स्वाध्याय आहे तो कुठला असेल तर प्रत्येक जो पॅटर्न आहे तो तुम्हाला 3 ते 4 वेळा करायचा आहे. म्हणजे लाईन्स काढून प्रॉपर तुम्हाला आखणी करून आणि ते करायचं आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने. जर प्रत्येक पॅटर्न तुम्ही केला व्यवस्थित 3-3 वेळा तर तुमचा हात बसायला वेळ लागणार नाही आणि यामुळे पुढच्या एम्ब्रॉयडरीज तुम्हाला करायला सोपं जाईल. आता तुम्ही जो केलेला होमवर्क आहे तो तुम्ही मला कमेंटमध्ये अपलोड करू शकता, त्याचा इमेज किंवा व्हिडिओ देखील, म्हणजे तुम्ही जसं केलं आहे तसं. तर त्याच्यावर मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. तर पुढच्या क्लासमध्ये आपण जरीच्या थ्रेडनेस, आता पुढची जी स्टेप आहे ती आपली ॲडव्हान्स स्टेपमध्ये येते बेसिकच्या नंतरचा. तर तुम्हाला एक छान डिझाईन आपण व्यवस्थितपणे स्टिचेस टाकून तिला फिल कसं करायचं ह्या पुढच्या स्टेपमध्ये पाहणार आहोत. तर अजिबात स्किप करू नका. खूप छान टेक्निक आहे आणि खूप छान तुम्हालाही वाटेल शिकायला. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.